नमस्कार. सर्वांना वेध आहेत भविष्याचे. व्यक्ती असेल, राजकारणी असेल, प्रत्येकालाच भविष्याचा वेध असतो. भविष्यात आपलं कसं जीवनमान सुधरेल आणि आपली राजकीय पोळी कशा पद्धतीने भासता येईल, याच्यासाठीच मोठ्या प्रमाणात प्रत्येकाचा हा राजकीय असेल किंवा वैयक्तिक जीवन असेल, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोल आहे. आणि त्याच पद्धतीनं राजकारणामध्ये तर एक गोष्ट आहे, की आपल्या पाठीमागे आपले पाठीराखे कशा पद्धतीनं आपल्या पाठीमागे राहतील, याच्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करणं गरजेचं असतं. आणि त्या प्रयत्नासाठीच आजची जी खटाटोप चालू आहे ते त्या माध्यमातून आहे. म्हणजे की भविष्याच्या राजकारणामध्ये आपल्या पाठीमागे उभा राहणारा कार्यकर्ता कशासाठी उभा राहील आणि ते कार्यकर्ते टिकवणे हाच राजकारणातला मोठा प्रश्न आहे. आणि तो प्रश्नच निकाली काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑपरेशन टायगर हे नाव दिलेलं आहे. ऑपरेशन टायगर आहे का भविष्याचं राजकारण आहे, हेच आपण आजच्या भागामध्ये बोलत आहोत. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. तुमच्या माध्यमातून काही कमेंट असतील, कमेंटच्या माध्यमातून काही सूचना असतील तर निश्चितपणे कळवा. आणि हे सांगण्यामागचं कारण म्हणजे की आपण जर पाहिलं असेल तर जून महिना आणि जून महिन्यातलं राजकारण हे आपल्याला माहिती आहे. 22 जून 2022, साधारणतः 20 जून 2022ला एक असंच ऑपरेशन टायगर झालं होतं आणि त्याच्या माध्यमातून शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेचं राजकारण हे वेगळ्या स्थितीतून वेगळ्या पद्धतीनं झालं आणि त्याच माध्यमातून 19 जून आणि विधान परिषद निवडणूक हे दोन्ही गोष्टी जशा पद्धतीनं आपल्याला माहिती आहे, त्याच पद्धतीनं ऑपरेशन टायगर ही तुम्हाला माहिती आहे. आजची चर्चा आणि तो धागा पकडून ही जून महिना अशा पद्धतीनं ऑपरेशन टायगरसाठी निवडला जातो आणि 19 जूनला निश्चितपणे ऑपरेशन टायगर होईल का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की आपण जर पाहिलं तर ऑपरेशन टायगर आहे का भविष्याचं राजकारण हे कशासाठी म्हणतो, याच्या मागचं कारण हे आपण टप्प्याटप्प्याने उलगडू आणि त्या माध्यमातून चर्चा करू. साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर राजकारण हे भविष्याचं मोठं साधन झालेलं आहे. कारण की राजकारणामध्ये टिकून राहणं आजच्या घडीला फार अवघड झालेलं आहे. सत्तेच्या पुढे शहाणपणं चलत नाही. या पद्धतीनं अनेक गोष्टी सुद्धा त्याच पद्धतीनं उलगडलेल्या आहेत. एक गोष्ट जर आपण पाहिली असेल तर राजकीय दबाव असेल, कार्यकर्त्याचा दबाव असेल, त्यानंतर सत्तेतला वाटा असेल, त्यानंतर विकास कामं असतील, त्यानंतर केलेली ठेकेदारी असेल, त्या माध्यमातून पैसा असेल, गुंतवलेला पैसा असेल, कार्यकर्त्याला कामं देणं असेल, मतदारसंघातली कामं असतील, अनेक मोठमोठे कामं करून घेणं असेल आणि त्याच पद्धतीनं आपली काही चुकीचे केलेले कामं लपवणं असेल, या पद्धतीचं भविष्याचं राजकारण कसं सुकर होईल याच्यासाठीच ऑपरेशन टायगर केलं जातंय का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. या गोष्टी मी कशासाठी सांगितल्या किंवा कशामुळं उलगडून सांगितल्या, साधारणतः आपण जर पाहिलं असेल तर प्रत्येकाला हा स्वार्थ नडलेला आहे आणि राजकारणामध्ये स्वार्थ हा फार वाढलेला आहे. कारण की अनेकांना स्वप्नसुद्धा त्याच पद्धतीनं पडू लागतात आणि अनेक लोकांची इच्छासुद्धा दबून राहत नाही. त्या माध्यमातून भविष्याच्या राजकारणासाठी या पद्धतीचं ऑपरेशन केलं. का? कारण की ज्या पक्षामध्ये आपण आहोत, त्या पक्षाच्या हालचाली, त्या पक्षाचं भविष्याचं नियोजन आणि त्या पक्षानं आपल्या मागं किती पद्धतीनं खंबीरपणे उभारणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीनं आपल्याला जर मदत भेटत नसेल, तर त्या पद्धतीनं भविष्याच्या राजकारणासाठी अशा पद्धतीचं ऑपरेशन टायगर केलं जातं, होतं आणि त्याला कार्यकर्त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात साथ भेटली जाते आणि त्या माध्यमातून विकास काम आणि राजकारण याला 2 गोष्टी अवलंबून आहेत. एक सत्तेतलं आपलंही महत्त्व टिकवणं पक्षाला आवश्यक असतं. त्यासाठी इतर पक्षातून आपली कशा पद्धतीनं पक्षाचा विस्तार करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्ष हा विस्तारासाठी अवलंबून आहे. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी जे एन-डी-एतलं त्यांचं जे महत्त्व कमी होणार होतं, ते महत्त्व वाढवण्यासाठी ऑपरेशन टायगरवर मोठ्या प्रमाणात काम केलं आणि अनेक दिवसापासून हालचाली त्या माध्यमातून केल्या आणि त्या माध्यमातून जे की आत्ता आपण पाहिलं असेल तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाची फूट झाल्यामुळे एन-डी-एची सदस्य संख्या सुद्धा वाढलेली. परंतु त्यात एकनाथ शिंदे यांचं राजकीय महत्त्व कमी होईल असं वाटत असताना ऑपरेशन टायगर हे निवडलेलं आहे आणि त्याला योग्य वेळ दिली ती जून महिन्याची आणि वर्धापन दिनाची. त्या माध्यमातून खरंच ऑपरेशन टायगर होईल का आणि त्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात विराजमान होतील का, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की इथं चर्चा ती सुद्धा वाढलेली आहे. मोठ्या प्रमाणात त्या पद्धतीने चर्चा सुद्धा घडलेली आहे की एकनाथ शिंदे
पुन्हा महाराष्ट्रात मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात जाणार. केंद्रीय मंत्रिमंडळात का जाणार? तर एक अभ्यासू चेहरा आणि भविष्यातल्या राजकारणासाठी हाही महत्त्वाचाच भाग आहे. दोन्हीकडे जर आपण पाहिलं तर भविष्याचं राजकारण, त्या खासदारांचं भविष्याचं राजकारण आहे, एकनाथ शिंदे यांचं भविष्याचं राजकारण आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या भविष्याचं राजकारण. कारण की इथं दुसरा एक गोष्ट अवलंबून आहे, कारण की इथं केंद्रामध्ये लोकसभेचं पुनर्रचना होणार आहे आणि त्या माध्यमातून अनेक मतदारसंघ सुद्धा तोडले जाणार आहे. अनेक मतदारसंघाची विभागणी होणार आहे. त्या माध्यमातून आपला मतदारसंघ राखीव तर होणार नाही याची तर भीती नाही ना अनेक खासदारांना, आणि त्या भीतीपायी पुनर्रचनेमध्ये दुसरा मतदारसंघ आपल्याला लागू होईल आणि त्या माध्यमातून त्या पुनर्रचनेतल्या मतदारसंघावर सुद्धा आपला ताबा राहावा आणि राजकीय भवितव्यात आपण पुन्हा खासदार हो याच्यासाठी तर प्रयत्न चालू नाहीत ना, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. एनडीएला सुद्धा तेच महत्त्वाचं आहे, कारण की एनडीएला पुनर्रचना करण्यासाठी राज्यसभेतले खासदार सुद्धा आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे खासदाराची संख्या सुद्धा वाढवणं महत्त्वाचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ऑपरेशन टायगर याच्यावर अवलंबून आहे आणि त्या माध्यमातून राजकीय कुरघोडीचं गणित इथं थोडंसं मांडलेलं आहे आणि त्या माध्यमातून आत्ता झाला पक्ष साधारणतः TMC पाहिला असेल, त्यानंतर शिवसेनेकडे आलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या, त्यानंतर पुढचा नंबर आहे समाजवादी पार्टी अखिलेश यादव यांचे सुद्धा 26 खासदार फुटणार आहेत आणि त्या माध्यमातून जे की उत्तर प्रदेशचे राजभर यांचा पक्ष आहे अपना पार्टी, त्या अपना पार्टीमध्ये जाणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण की हे टप्प्याटप्प्याने घडलं आणि एनडीएच्या बैठकीमध्ये ह्या गोष्टी सखोल अशा मांडणी केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं त्यांची कार्यवाही चालू आहे. त्याच्यामध्ये फ्रंटला आजही शहा कुठेही दिसणार नाहीत आणि भविष्यातही दिसणार नाहीत, कारण की तो एक राजकीय स्ट्रॅटर्जीचा भाग आहे आणि त्या माध्यमातून हे ऑपरेशन टायगर सुरळीतपणे राबवलं जाईल आणि त्या माध्यमातून खरंच हा भविष्याच्या राजकारणाचा वेध घेण्यासाठीच आहे का, हे तुम्हीही कमेंटच्या माध्यमातून कळा. आणि खरंच कार्यकर्ते टिकवणे आणि आपलं भविष्य राजकीय भविष्य टिकवणं अवघड झालंय का, आणि या राजकीय कुरघोडीच्या राजकारणामध्ये खरंच राजकारणाने की खासदाराचं सुद्धा राजकीय भविष्य सुकर होण्यासाठी, कारण की इथं कुटुंबही महत्त्वाचं आहे, इथं पक्षही महत्त्वाचा आहे, इथं कुरघोडीही महत्त्वाची आहे आणि सत्तेचं विकासाची कामं करण्यासाठी सुद्धा महत्त्व आहे. त्याला अनेक कारणं अनेक पैलू दिलेत, परंतु खरा पैलू आहे राजकीय भवितव्य, हाच महत्त्वाचा पैलू आहे आणि त्याच पैलूवर सर्व काही राजकारण अवलंबून आहे. तुम्हाला आमचा भाग आवडला असेल तर नक्कीच तुम्ही तो शेअर पण करा आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहोचेल याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कळवा. परंतु सध्याचं राजकारण आहे, सध्याची राजकीय स्थिती पाहता विरोधी पार्टीमध्ये किंवा विरोधी पक्षामध्ये कोण राहील का नाही, किंवा यंत्रणा सर्व ताब्यात घेऊन खरंच लोकशाही टिकेल का, संविधानावर आधारित या गोष्टी घडतायत का, हेही पाहणं तितकंच आहे आणि न्यायव्यवस्था लवकरात लवकर निकाल देईल का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. एक बाजू जरी हक्काची असेल, एक बाजू जरी भविष्याची असेल, तर एक बाजू लोकशाही आणि संविधानाची सुद्धा आहे. त्याच पद्धतीनं निवडणूक आयोग याच्या कशा पद्धतीनं काम करतोय, निवडणूक आयोग खरंच या गोष्टीला सहकार्य करतंय का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. आणि भविष्यात कोण स्वतःचा पक्ष निर्माण करेल का, त्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक करेल का, आणि भांडवल गुंतवणूक करून तो स्वतःचा विकास आणि कुटुंबाचा विकास करेल का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण की 862 मतं असणारा पक्ष, जो की विधानसभेमध्ये त्रिपुरासारख्या विधानसभेमध्ये 862 मतं घेणारा पक्ष रातोरात 20 खासदाराचा पक्ष होतो, हेही खरंच नवलाची गोष्ट आहे आणि तेही भारतात घडतंय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि पुनश्च एकदा सर्वांना विनंती, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हीच आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती. धन्यवाद. जय हिंद.